नमस्कार, मी विनोद तळेकर. एनडीटीव्ही मराठीच्या एनडीटीव्ही कार्निवल या लोकशाहीच्या उत्सवात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. चंद्रपूरच्या रमाला तलावाच्या काठावर आपण ही चर्चा आयोजित केलेली आहे. खरं तर 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा एक प्रकारे उत्सवच असतो. या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं, आपली मतं मांडावीत, मतं द्यावीत यासाठी उद्युक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आपण त्या जिल्ह्याचे प्रश्न त्यावर चर्चा करत असतो. चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर इथं थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत, वेस्टर्न कोलफील्ड आहे, याशिवाय सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. आणि चंद्रपूरची वेगळी ओळख सांगायची झाली तर 26 खनिजांपैकी 23 खनिज या मातीत मिळतात. चुनखडीचे मोठे साठे आहेत, कोळशाच्या मोठ्या खाणी आहेत, त्याचबरोबर बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. याशिवाय इथं 54% जंगल आहे. इतकी सारी वनसंपदा, इतकी सारी साधन सामुग्री असून सुद्धा चंद्रपूरचा म्हणावा तसा विकास झालाय का, हे मी जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत चंद्रपूरची जनता आहे, त्यांना आपले मुद्दे मांडायचे आहेतच. मात्र त्याचसोबत या चर्चेत माझ्यासोबत सहभागी आहेत काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विनोद दत्तात्रय, आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर राहुल पावडे भाजपचे शहराध्यक्ष आहेत, भाजपचे मुद्दे ते मांडणार आहेत. वामनराव चटप यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. तिसऱ्या आघाडीकडनं ते परिवर्तन आघाडीकडनं ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांचा आवाज विधानसभेत यापूर्वी सुद्धा बुलंद आवाज आपण ऐकलेला आहे. आणि एक न्यूट्रल व्हॉइस, एक सर्वसामान्यांचा आवाज असावा यासाठी आपण अरुण सहाय, एक इथले वरिष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याकडून सुद्धा या मतदारसंघातली, या जिल्ह्यातली प्रश्न आणि त्यातली मतं जाणून घेणार आहोत. मी सुरुवातीला जातोय काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते दत्तात्रय साहेबांकडे. दत्तात्रय साहेब, हा जो मुद्दा आहे, चंद्रपूर इतकी साधन सामग्री आहे, इतकी वनसंपदा आहे, पण चंद्रपूरचा म्हणावा तसा विकास का होत नाही आहे? आपण अगदी योग्य मुद्द्याला हात घातला आहे. खनिज विपुल आहेत, जंगल विपुल आहेत, पण माझ्यासोबत आता शेतकरी चळवळीचे नेते पण आपण इथे पॅनलमध्ये बसलेले आहेत. कास्तकारांचे काय हाल आहेत? धानाला भाव नाही, कपाशीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कास्तकार हवालदिल आहे. कास्तकारांचा मुद्दा झाला. शिवाय आता रोजगारीच्या संदर्भात जाऊया आपण. इतके खनिज विपुल, इतके साधन सामुग्री असलेला, इतका उद्योग असलेला जिल्हा, पण माझ्या तरुण बेरोजगार युवकांना काम नाही. खरं म्हणजे रोजगाराभिमुख कामं आणि विकास झालाच नाही या जिल्ह्यात. केवळ सौंदर्यीकरणावर भर दिला, ऑफिसेस सुंदर करण्याकरता भर दिला, पर्यटन स्थळ सुंदर करण्याकरता भर दिला, पण पोटाची चिंता कोणालाच नव्हती. आणि पोटाची चिंता नसल्यामुळे हा जिल्हा तसाच बकास राहिला. खरं म्हणजे आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगितला पाहिजे. ही निवडणूक आहे 2024ची, पण हे असंवैधानिक सरकार 2.5 वर्षापासून या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे विधानसभेचा अध्यक्ष बरोबर नाही म्हणून कोर्टाने निकाल दिला, सुप्रीम कोर्टाने. प्रतोद बरोबर नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. सकाळचा शपथविधी देणारे राज्यपाल, त्यांनी असंवैधानिक पद्धतीने शपथ दिली म्हणून निकाल दिला. तरी हे सरकार 2.5 वर्षापासून चालू आहे. या सरकारला मतं मागण्याचाच अधिकार नाही, असा माझा मुद्दा आहे. पावडेजी, तुमच्याकडे इशारा आहे. यावर मी सर्वांना नमस्कार करतो. आताच विनोदजी यांनी काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले. साधारणतः चंद्रपूरच्या विकासाच्या बाबतीत जर आज सांगायचं झालं तर जेव्हापासून आदरणीय सुधीरभाऊ असतील, आदरणीय आमचे केंद्रीय मंत्री भैयाजी असतील, या क्षेत्रामध्ये विधानसभेचं नेतृत्व करणारे याच्या आधीचे नानाभाऊ असतील, आता किशोर भाऊ आहे, सातत्याने चंद्रपूर जिल्ह्याचा विकास करण्यावरच नेहमी आमचा भर राहिलेला आहे. आज चंद्रपूरमध्ये जनरल नागरिक किंवा कोणीही आला तरी आजची चंद्रपूरची स्थिती हे मुंबईच्या धर्तीवर त्याची तुलना आज मात्र होते आहे. रोजगाराच्या बाबतीत या जिल्ह्यामध्ये रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे याकरिता आत्ताच काही महिन्याआधी, वर्षाआधी एक मोठी उद्योजक परिषद चंद्रपूर सारख्या छोट्या शहरामध्ये जिल्हा ॲडव्हान्टेज चंद्रपूर यामध्ये 77,000 कोटीची गुंतवणूक मोठ्या मोठ्या कंपनीजनी या ठिकाणी केली आणि त्यांचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. रोजगाराच्या बाबतीत आपण यांनी मुद्दा जो उभा केलेला आहे, पण मी तर ऐकतोय की दाताळा MIDC आहे, त्यामध्ये उद्योग आजारी आहेत. नागभीड MIDC ॲक्विजिशन झालेलं अजून उभीच राहिलेली नाही आहे. दाताळा MIDCच्या माध्यमातूनच या उद्योजकाची चालना म्हणूनच ॲडव्हान्टेज चंद्रपूरची स्थापना झालेली आहे. आणि MIDC इंडस्ट्रीजची जी समिती आहे त्यामध्ये पुढाकार घेऊन आदरणीय सुधीरभाऊंच्या नेतृत्वामध्ये कामसुद्धा करते आहे. आणि आज 77,000 कोटीची गुंतवणूक आहे.
यासोबतच मी सांगतो की महिलाचं सक्षमीकरण करण्यासाठी रोजगार त्यांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा याकरता बांबू प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या जिल्ह्याला साधन सामग्री आहे जे आपण म्हटलं, या जिल्ह्याला कोलव्याप्त क्षेत्रसुद्धा लाभलेलं आहे आपण सांगितलं. याच माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हाव्या याकरिता बांबूच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय सुधीर भाऊंनी याच जिल्ह्यामध्ये केलं. याशिवाय डायमंड कटिंग सेंटरच्या माध्यमातून युवकांना स्वयंरोजगार होता यावं याकरिता डायमंड कटिंग सेंटर हे सुद्धा या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. SNDTच्या माध्यमातून वेगवेगळे कौशल्य विकासाचे कोर्स ज्यांनी फक्त अभ्यासच करता नाही यावा तर त्या माध्यमातून मुलींना स्वयंरोजगार होता यावं याकरिता सुद्धा SNDTची 500 कोटी इतक्या मोठ्या निधीची युनिव्हर्सिटी याच जिल्ह्यामध्ये आदरणीय सुधीर भाऊंच्या नेतृत्वामध्ये आले. रोजगाराच्या बाबतीत जर इतके विषय मी या ठिकाणी सांगू शकतो, परंतु वेळेअभावी पूर्ण विषय घेणार नाही. साधन सामग्रीचा खऱ्या अर्थाने उपयोग आता महायुतीच्या सरकारमध्ये होतोय आहे, कारण की साधन सामग्री हे आताच नाही आहे चंद्रपूर जिल्ह्याला, अनेक वर्षापासून लाभलेली आहे, परंतु जुन्या लोकांनी याचा उपयोग केला नाही. आज मात्र भारतीय जनता पार्टी महायुतीची सरकार याचा खऱ्या अर्थाने उपयोग करते असं तुमचं म्हणणं आहे. वामनरावजी, उपलब्ध करून मुद्दे देते आहे. पट्टायत का? एवढी जंत्री त्यांनी विकासाची मांडली, पट्टायत? दोन गोष्टी आहे सर. आपल्या देशात वैद्याचं पोरग, राज्यात जिल्ह्यात सुद्धा वैद्याचं पोरग किरमानी मरते अशी परिस्थिती आहे. याचं कारण असं आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये साप हा वाईल्ड लाईफ आहे, पकडला किंवा मारला तर 2 वर्षाची शिक्षा, पण साप चावून मरणाऱ्या माणसाच्या कुटुंबाला 5 ढबूची मदत मिळत नाही. नाही देत नाही. मी जबाबदारीने सांगतो. अहो, नाही. काय सांगते 10 लाख रुपये म्हणतात देऊन 15 लाख कोणते जनावर जर मेलं, जनावर जर मनुष्य मेलं तर 10 लाखाची मदत देऊन राहिले. हे ताई म्हणजे साहेब, खरी गोष्ट आहे. आपण 10 लाखांची मदत देत आहे म्हणे. हो, ऐका. बोला बोला. सापासाठी ही मदत नाही. सापाची ज्यांचा गोष्ट अभ्यास करतात आहे. कच्चा आहे, सापासाठी ही मदत देय नाही. ज्यांचा अभ्यास कच्चा आहे यांनी पुन्हा जाऊन होमवर्क करून यावं. फॉरेस्ट कल्चर साहजिक आहे. परंतु सरकार म्हणून दुसरा निश्चितपणे महत्त्वाचा मदत मुद्दा. होतं. तुम्ही मुद्दा मांडा, मी सहाजींकडे जाणार आहे. Yes, sir. इथे इंडस्ट्री डिपार्टमेंटची स्थानिक या शब्दाची व्याख्या दोषपूर्ण आहे. 15 वर्ष महाराष्ट्रात राहणारा म्हणजे स्थानिक म्हणून त्याला रोजगार दिला जातो. राज्य सरकारचं परिपत्रक आहे की गावातल्या माणसाला रोजगार द्यावा. परिपत्रक कायद्यावर ओव्हरराईड करू शकत नाही. हेही आपण म्हणून ती स्थानिक या शब्दाची व्याख्या बदलण्याची गरज आहे. नंबर 2. नंबर 3, हा जिल्हा प्रदूषणात नंबर 1 आहे. स्वच्छतेत नंबर 1 आहे असं सुधीर भाऊ म्हणतायत. हे दुसरं 3340 मेगावॅट वीज इथे तयार होते. सगळं प्रदूषण आहे. मी म्हणत नाही. हरियाणा आणि दिल्लीची हृदयरोग तज्ञांची टीम 5 वर्ष आधी येऊन गेली. ते म्हणाले जर प्रदूषण नियंत्रणात आलं नाही तर देशात सगळ्यात जास्त हृदयरोगी हे चंद्रपूर जिल्ह्यात मिळतील. हाही एक इतिहास आहे. या जिल्ह्याला शेजारचा जिल्हा आहे, त्याला जिथे इथेही नक्षलवादी चळवळ आहे. जे विदर्भामधले जे 5 जिल्हे विदर्भातले, पश्चिम मराठवाड्यातला 37 तालुक्यात इथे नक्षलवादी चळवळ आहे. त्यात आपलाही जिल्हा आहे. हा सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न आहे. ही पोरं आपली तिकडे गेली आहे आणि या सगळ्या दृष्टीने तुमचा मुद्दा लक्षात आला की रोजगाराअभावी हे सगळे प्रश्न निर्माण Yes. झालेले आहेत. स्थानिकांना रोजगार, आता वामनरावांनी ओझरता उल्लेख केला, पण मी तो उल्लेख अधिक पुढे प्रकर्षाने आणि ठळकपणे करतो की रोजगार इथे आहेत, पण ते सगळ्या बाहेरच्या स्किल्ड लेबरसाठी आहे. इथल्या स्थानिकांसाठी रोजगार नाही आहेत. मग ते वेकोली असेल, वॉशरीज असतील, पॉवर प्रोजेक्ट्स असेल, सिमेंट उद्योग असेल, कोणत्याही उद्योगात स्थानिकांना रोजगार नाही असा मुद्दा आहे. खरं आहे का हे? नाही, याच्यात बरेच काही खरं आहे, पण दुसरा गोष्ट त्याच्यात आपण लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा वाईड अँगलने आपण विचार करतो, इंडस्ट्री येते, इंडस्ट्री चालवायची असेल तुम्हाला तो स्किल्ड लेबरही पाहिजे आणि स्किल्ड लेबरही पाहिजे. तर त्याच्यासोबत तुम्हाला स्किल्ड लेबर जेव्हा लोकल स्तरावर भेटत नाही तर तुम्हाला इंडस्ट्री चालवण्यासाठी कुठं ना कुठून येणारच आहे. महाराष्ट्र सरकारचे GR आहे की 80% स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, पण स्थानिक लोकांना 80% रोजगार का भेटत नाही हा विषय शोधण्याची गरज आहे. आणि प्रत्येक पॉलिटिकल पक्षांनी शोधण्याची गरज आहे की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये 80% स्थानिक लोक रोजगाररत आहेत की रोजगार मिळाला आहे की नाही मिळाला आहे हा शोधण्याचा विषय आहे. बाकी हे जे विकासाचे मुद्दे आहेत तुम्हाला पटतायत? भाजप जे करतायत ते दावे? नाही, भाजपाचे दावे
भाजपाचे दावे आहे, पण विकास म्हटलं मग चंद्रपूर जिल्ह्याचा विकास झालेला आहे नाही झालेला आहे असं म्हणता येणार नाही. फक्त सुशोभीकरण झालं म्हणतात. नाही, ते आत्ता सुशोभीकरण झालं, पण चंद्रपूर जिल्ह्याचे आपण जे पाहतो, पूर्ण जिल्हा पाहतो, तर काँग्रेस आणि आज भाजप दोन्हीचे क्रमिक चंद्रपूर जिल्ह्याचे क्रमिक औद्योगिक विकास झालेला आहे. त्याचं कारण सांगतो. चंद्रपूर जिल्ह्यात सगळ्यात मोठा बिजली घर आहे चंद्रपूर, CTPS आहेत. चंद्रपुरात दुसरं काँग्रेसच्या काळात झालं. चार सिमेंट उद्योग आहेत. काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या काळात झाले दोन्ही उद्योग म्हणतात. एक आताही आलेला आहे. आता एक आलाय. हा, म्हणजे एक दोन्ही built ओव्हर आहे. द पिरियड जो विकास व्हायचा तो हा, झालेला आहे विकास- तुमचा मुद्दा. हा. इथे एका मुद्दा म्हणतात. माझ्या काँग्रेसला पण प्रश्न आहे, BJPला प्रश्न आहे आणि इथल्या जनतेला पण प्रश्न आहे. आरोग्य प्रदूषणामुळे संपूर्ण जिल्हा आरोग्यग्रस्त ह्या जिल्हा परिषदच्या प्रदूषणाचा अहवाल आहे. प्रति दिवस एक दिवस आड एकाचा मृत्यू हा जिल्हा परिषदचा अहवाल आहे. 34,800 एका वर्षामध्ये प्रदूषणग्रस्त आहे आणि चंद्रपूर विधानसभा पकडली तर 3,800 प्रदूषणग्रस्त एका महिन्यांमध्ये आढळलेले आहे. वामनरावांनी जो मुद्दा मांडला तोच प्रदूषणाचा मुद्दा. पावडेजी तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे. आज प्रदूषणाचा जो मुद्दा या ठिकाणी वारंवार या ठिकाणी घेण्यात येत आहे. एखाद्या वेळेस जेव्हा आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये जातो त्यावेळेस एकीकडे त्याचा चांगला परिणाम आणि दुसरीकडे थोडा मात्र त्याचा दुष्परिणाम असतो. परंतु त्या दुष्परिणामामुळे ॲडव्हान्टेज चंद्रपूर या जिल्ह्याला करायचं नाही असं कुठं जर होत असेल तर या जिल्ह्यातील नागरिकांना, या जिल्ह्यातील जनतेला आपण त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करून देऊ आणि त्यामुळे दुष्परिणामावर सुद्धा जास्तीत जास्त काम करून आरोग्य क्षेत्र कसं सुदृढ करता येणार, नागरिकांना या प्रदूषणापासून कशी मुक्ती मुक्तता मिळेल. करता येणार याचा प्रयत्न याकरिता पुढच्या एक भविष्य- मोठा प्रोजेक्ट, एक उदाहरण देतो. 1 लक्ष 50 कोटी वृक्ष हे महाराष्ट्रामध्ये आदरणीय सुधीर भाऊंनीच राबवलं आणि आज त्याची व्याप्ती आपण बघा. चंद्रपूरमध्ये आपण सुद्धा दिल्लीवरून मुंबईवरून आल्यात. आज इतकी हिरवळ आपण या ठिकाणी केलेली आहे. आज ताडोबासारखं जे जंगल या जिल्ह्याला एक वैभव आहे, महाराष्ट्राला, देशाला वैभव विनोदजी, आहे. विनोदजी, त्यामध्ये असं सुद्धा काहीतरी आम्ही सांगायचंय त्यांना. प्रदूषण कमीवर अनेक उपाययोजना केलेल्या आहे, परंतु विरोधकांना ते मात्र दिसत नाही. विनोदजी, फक्त हसताय. काय प्रदूषण कारण काय? आणि विकास 50 मात्र कोटी दिसत नाही. वृक्षाचा विषय त्यांनी चुकलून काढला. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे 50 कोटी वृक्ष कुठे आहेत ते शोधून भिंग घेऊन यात शोधावे लागतील. अनेकांनी आरोप आणि केले, परंतु ते प्रदूषण सिद्ध झाले नाही. खोटे आरोप या ठिकाणी सुद्धा करू नये. पण त्या योजनेवर पण पावडेची टीका झाली होती. त्यातही टीका- घोळ आहे असं म्हटलं. चांगल्या कामावर टीका होतात, परंतु ते सिद्धच झालं नाही आणि मात्र काँग्रेसचे लोक तोंडबुड्या पडले. हे आपण सुद्धा आपण आपण काही टीव्हीवर प्रश्न आपणच घेऊया. बघितलं. काही प्रश्न घेऊया. नमस्कार. माझं नाव संदीप कोकडप्पर आहे. हे जे किल्ला आहे, एक पुरातत्व विभागाचा एक कायदा झालेला आहे की 100 मीटरपर्यंत कन्स्ट्रक्शनला परमिशन मिळत नाही. ज्याचे स्वतःचे घर आहे 50-50 वर्षापर्यंत राहत आहे आणि त्याच्यामुळे महानगरपालिका कन्स्ट्रक्शनला परमिशन देत नाही आणि त्याच्यामुळे बँक फायनान्स नाही करत आहे. तर अशा मुद्द्यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि असा जो हे आला आहे त्याच्यावर काय करणार आहे? पुरातत्व विभागाचा प्रश्न आहे, त्यामुळे विकासावर परिणाम होतो असं त्यांचं म्हणणं आहे. पुरातत्व विभागाचा मुद्दा हा आम्हीच हाती घेतला आहे. 100 मीटरची मर्यादा ही व्हावी याकरिता सातत्याने केंद्र सरकार आणि त्यांचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्यासोबत पाठपुरावा तुमचा follow-up सुद्धा सुरू आहे असं आणि तुमचं- लवकरच त्याची समस्या सुद्धा 100 मीटरची सुटणार आहे. आणि याआधी सुद्धा जेव्हा कारवाईचा विषय समोर आला तेव्हा नागरिकांचे घरं जाऊ नये याकरिता महानगरपालिकेत आम्ही स्वतःच होतो आणि आदरणीय पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून त्या घराला धक्काही आम्ही लागू दिला नाही. तुम्ही आणि follow-up घेत- आताही आम्ही नागरिकांच्या पाठीशी उभे आहोत आणि ते सुद्धा पण महानगरपालिकेत परमिशन मिळत नाही आत्ताही. परमिशन ती जे काही त्यांचं हिस्टोरिकल डिपार्टमेंट आहे त्यामुळे मिळत नाही आहे, परंतु ती अट काढण्यासाठी सुद्धा आम्हीच प्रयत्नशील आहोत. प्रयत्न करतायत असं ते म्हणतात. माझ्यासमोर महसूल व वन विभागाचा 11 जुलै 2018चा शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, लांडग्या, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानडुकरे अशा प्राण्यांकडून जर हल्ला झाला तर ती मदत मिळते. सापाचा कुठेही उल्लेख यात नाही. अजून फॉरेस्टच्या सापाचा निर्णयावर मुद्दा सोडायला तयार नाही. फॉरेस्टच्या दुसरं निर्णयावर असं- मी सर, बोललोच ऐकून नाही. घ्या, प्रश्न साप पूर्ण ऐकून जर घ्या. हे झालं तर प्रश्न- जिल्ह्यातून मदत होते. त्यांचा प्रश्न आहे का? नाही, प्रशासनाच्या माध्यमातून आपण सरकार म्हणून मदत करतो. साप चावून मदत मिळत नाही, शासन निर्णयच आहे. नंबर 2, यांनी असं सांगितलं होतं की गैर आदिवासींना
आम्ही जिवती तालुक्यात पहाडावर मागासलेला तालुका आहे तिथे पट्टे वाटप करू असं आश्वासन तुमच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. त्या आश्वासनाचा आजतागायत कुठलीही पूर्तता झालेली नाही. तुमचं केंद्रात राज्यात सरकार असताना देखील तुम्ही जिवती तालुक्यातल्या जनतेला तोंडाला पानं पुसलेली आहेत. 2009 ते 14 काँग्रेसचं देखील केंद्रात आणि राज्यात सत्ता होती, ते देखील या प्रश्नाला अपयशी ठरले आणि आता तुम्ही देखील अपयशी ठरले आहेत. नेमकं यावर तुम्ही काय करणार? लोकांना त्यांच्या हक्काची जमीन कधी मिळणार? थोडक्यात उत्तर द्या, मला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. एखाद्या वेळेस त्यांनी हेही स्मरण करायला पाहिजे की आदरणीय ज्येष्ठ नेते वामनराव सुद्धा त्या ठिकाणचे आमदार होते आणि त्यावेळेस हा प्रयत्न झाला असता तर कदाचित जिवतीचे पट्टे ची जे सोडवणूक आहे ते तेव्हाच झाली असती. आज भारतीय जनता पार्टी महायुती सरकारनी सरकारच्या दरबारी तो विषय लावून धरलेला आहे आणि त्याचं साधारणतः 80% काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि ते पट्टे देण्याचं काम सुद्धा महायुतीच सरकार करणार आहे. पाठपुरावा सुरू आहे. वामनरावजी, तुमच्यावर आरोप झालाय. नाही नाही, मी उत्तर देतो ना. द्या ना. मी काही रणछोडदास नाही. बोला. एक लक्षात ठेवायचं, जो म्हणून वनहक्क कायदा झाला आहे 2006 साली लागू झाला, 5 सालापासून, त्या कायद्यामध्ये एक स्पष्टीकरण आहे. त्याच्या आधी मुख्य क्लॉज आहे, वन जमिनीवर जबरानजोत करणारा, वनात राहणारा, वन उपज खाणारा माणसाला जमिनीचा पट्टा देताना गैर आदिवासीला 3 पिढ्याची अट आहे आणि खाली स्पष्टीकरण आहे 25 वर्षाची एक पिढी. म्हणजे ही पिढी ही व्याख्या बदलल्याशिवाय, हे स्पष्टीकरण गायल्याशिवाय या लोकांना पट्टे ब्रह्मदेव आला तरी देऊ शकत नाही. म्हणजे आणि म्हणून यांनी फसवणूक केली, हे तर सरळ आहे. काही त्रुटी आहेत त्या दूर कराव्या लागतील. नाही, पावलाजी. याचं- त्रुटी नाही, जो कायद्यात प्रश्न- दुरुस्ती करावी लागते, कायद्यात दुरुस्ती करावी स्पष्टीकरण लागेल. द्यावं लागतं. कायद्यात दुरुस्तीच्या दृष्टिकोनातूनच व्यापक प्रयत्न आहे आणि जो प्रश्न आता केला ते त्यांच्याच पक्षाचे व्यक्तिमत्व आहे आणि तेच प्रश्न करताय आणि वामनराव साहेब सांगताय की पट्टे ब्रह्मदेव आले जरी भेटणार नाही आणि त्यांच्याच पक्षाचे व्यक्ती म्हणतात कायद्यात की दुरुस्ती कायद्यात दुरुस्तीचा मुद्दा कायद्यात त्यांचा आहे. त्यांचे तुम्ही व्यक्ती म्हणत तुम्ही नाही. पाठपुरावा करताय तर कायद्यात दुरुस्तीचा मुद्दा आहे. तुम्ही ग्राह्य आम्ही करा. जर हा सांगतोय संसदेचा कायद्यात कायदा आहे. दुरुस्ती हा काही केल्यानंतरच राज्य ते पट्टे सरकारचा मिळणार कायदा आहे. नाही. कारण की हा संसदेचा सरकारमध्ये कायदा. आम्ही असल्यामुळे दोघांनी शांत ती व्हा. दुरुस्ती मुद्दा करूनच आम्ही लक्षात करणार. आलेला आहे. कायद्यात दुरुस्तीचा जो मुद्दा वामनराव उपस्थित करतायत त्याकडे तुम्ही लक्ष द्या. सायाजी, एक थोडा वेगळा प्रश्न असा आहे, गेल्या वर्षभरात आपण सामाजिक दुभंग महाराष्ट्रात बघितला. ओबीसी विरुद्ध मराठा, म्हणजे इथे कुणबी असं म्हणता येईल, आणि या मुद्द्याभोवती ही निवडणूक फिरते आहे. इथे काय परिस्थिती आहे चंद्रपूरमध्ये? येतो मी सायाजी. चंद्रपुरात मागच्या लोकसभा निवडणूक पाहिला तो चंद्रपुरात तसं झालेलं आहे. कुणबी वर्सेस अदर अशी परिस्थिती होती आणि याच्यापूर्वी आपलं चंद्रपूर जिल्ह्याचे 2 विधानसभा क्षेत्र जर पाहिलं, एक वरोरा विधानसभा, एक राजुरा क्षेत्र विधानसभा क्षेत्र आहे. असं 2 विधानसभा क्षेत्र अजूनपर्यंत अशी परिस्थिती झाली आहे की कुणबी समाजाच्या शिवाय दुसरा कोणी निवडून आलेलं नाही आहे. म्हणजे विरोधी पक्षामध्ये म्हणजे सेकंडवर आला तोही कुणबी समाजाचा राहणार आहे, पहिल्यावर आला तोही कुणबी समाजाचा राहणार आहे. तर त्याच्यामुळे सध्या जे कास्ट फॅक्टर महाराष्ट्रात आहे ते थोडंसं जास्त हवी दिसत आहे. सध्या आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, पण पुरोगामी महाराष्ट्र कुठेतरी मागे चाललं अशी परिस्थिती दिसत आहे जातीवादी राजकारणामुळे. त्याच्या मागे कोण आहे मला सांगण्याची गरज नाही आहे. काँग्रेसकडनं हे उत्तर अपेक्षित आहे, कारण काँग्रेसमध्ये अंतर्गत वादच या मुद्द्यावरून आहे. म्हणजे एकीकडे खासदार मॅडम असं म्हणतायत की कुणबी उमेदवार आला पाहिजे आणि दुसरीकडे विरोधी पक्षनेते काहीतरी वेगळंच म्हणतायत. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आपण शिक्षित झालो आणि समाजात आपण विखुरल्या जातोय. हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं. खरं म्हणजे हे कोणी पेरलं? धनगरांना आरक्षण देतो, मराठ्यांना आरक्षण देतो, याला आदिवासीत टाकतो, त्याला एससीत टाकतो, त्याला ओबीसीत टाकतो. हे कोणी केलं? हे या भाजपाने केलेलं आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीने धनगर समाजाला आणि वेगवेगळ्या समाजाला खोटी आश्वासनं देऊन निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला, पण नंतर काय झालं? जेव्हा भारतीय जनता पार्टी सरकारला धनगरांना सुद्धा ते आरक्षण देऊ शकलं नाही याची आणि सुरुवात तर भारतीय जनता आपणच पार्टीच्या केली आहे. नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं की मुंबई सारखा विकास केला. ताईंना 60 वर्ष तुमचं राज्य होतं, का केलं तेव्हा का नाही दिलं धनगराला आरक्षण? बोला इकडे पुढे पटकन. काँग्रेसच्या सभासदांना एक प्रश्न आहे. लाडकी बहीणसाठी तुम्ही कोर्टात जातात, पैसे नाही म्हणता आणि नंतर म्हणता की आम्ही 2,500 जाऊन घरची प्रॉपर्टी विकून देणार की राहुल गांधीच्या जावयाची प्रॉपर्टी विकून देणार? काय विनोदजी, काय उत्तर? तुम्ही लाडकी बहीण योजना ही सरकारी योजना आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे देऊन तुम्ही मतं विकत घेण्याचा प्रयत्न करणार आहात का? हो, ती योजना आहे, महिलांचा सन्मान तुम्ही कधीच करता आम्ही आहात. असं म्हटलं नाही, ही सन्मान म्हणूनच योजना आहे. पण ते आम्ही सांगताय की मतं आम्ही विकून तर 1500 घेण्यासाठी रुपये नाही. देतो. हो, हे लोक म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही 2,500 रुपये देऊ. तर मग हे- म्हणजे एकीकडे टीका करायची योजनेवर आणि म्हणायचं की याच्यापेक्षा चांगली योजना आम्ही देऊ असं ते म्हणतात. म्हणजे तुम्ही योजनेचं इंट्रोडक्शन देऊन मतं विकत घेऊ शकता आणि दुसऱ्या पॉलिटिकल पक्षांनी काही आश्वासन द्यायचं नाही. महिला ही सक्षम आहे. कोणीच लाडकी बहीण महिलांचे मतं योजनेच्या विकून घेऊ सांगायचं शकत आहे नाही. राहुल भाऊ एक मिनिट, यांची जे काँग्रेसचे जे उमेदवार होते, म्हणजे जे तिकीट मागत होते, राजेश अड्डूर, यांनी स्वतः लाडकी बहिणीचा बॅनर लावले, आमच्याकडे येऊन फॉर्म भरा. तर लाडकी बहिणीचा विरोध असताना हे आपल्या ऑफिसमध्ये फॉर्म भरासाठी लोकांना का बोलवतो? विरोध कोण आहे? आम्ही विरोध करत नाही, मुख्यमंत्री नाव काढलं. विरोध नाही. आपण त्यांना- तुम्ही ज्या त्यांना उत्तर पद्धतीनं द्या. मार्केटिंग करता आहात, लाडकी बहीण योजना सरकारी योजना आहे, सरकारी पैशाने तुम्ही आमच्या महिलांचा सन्मान करताय. तो तुमच्या पॉलिटिकल पक्षाची योजना नाही ती. विरोधी पक्षनेत्यांनी आमचं सरकारला 2,500 रुपये देऊ म्हणता आणि जे शिंदे सरकारने दिलं त्याचा विरोध करता, ही कुठली मानसिकता? विरोध कुठे केला आम्ही? तुम्ही ज्या पद्धतीने मार्केटिंग करताय त्याला विरोध आहे आमचा. मेरा मुद्दा है दोनों पार्टी से, कांग्रेस और बीजेपी से, सर विकास की डेफिनेशन क्या है? गार्डन बनाना या डेवलपमेंट करना? वामनराव चटपांनी मगाशी जो मुद्दा मांडला होता की फक्त सुशोभीकरण होते, डेव्हलपमेंटचं तुमच्या लेखी व्याख्या काय? विनोदजींनी पण मानला होता. विकासाची डेफिनेशन कदाचित सौंदर्यकरणावरच काही लोकांची मानसिकता अटकलेली आहे. या संपूर्ण जिल्ह्यात इन्फ्रास्ट्रक्चर उभं व्हावं या दृष्टिकोनातून सर्वच प्रयत्न सुरू आहे. स्वतः महिलांना, युवकांना रोजगार प्राप्त व्हावा, याकरिता त्यांच्या जीवनात आनंद यावा, याकरिता हे सर्वत्र जे काही प्रोजेक्ट या जिल्ह्यामध्ये येते आहे त्याचीच एक हे उजाळणी आहे. मूलभूत विकासाच्या ऐवजी सुशोभीकरणाचे प्रकल्प राबवले जातात असं त्यांचं म्हणणं आहे. यात अमृत योजनेसारखी योजना आपण या शहरामध्ये दिली. संपूर्ण नगर परिषद मध्ये आपण अमृत योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरांपर्यंत पाणी देतो आहे. आपण प्रत्येकांच्या शेतकरी बांधवाच्या जीवनात हास्य योजना कार्यान्वित झाली नाही आणि बिलं आले. याकरिता 57,000 लोकांना, शेतकऱ्यांना 57,000 शेतकऱ्यांना वीज बिल माफ करून महायुती सरकारने शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने विरोधी सन्मान मुद्दा केला. मांडा, मी लगेच PM वामनराव किसान करते. योजनेच्या तेच म्हणतो की माध्यमातून योजना त्यांच्या कार्यान्वितच झाली नाही, हे बिलं आले. आज विनोदजीला माहिती नाही 60% योजना सुरू होऊन लोकांच्या घरी पाणी सुद्धा चाललं. म्हणतात परंतु योजनाच कार्यान्वित त्यांना झाली नाही, मान्यच बिलं नाही. आली. त्यांना आता ते कुठेतरी 60% दुसरा वर आले. चष्मा त्यांनी कुठेतरी दुसरा चष्मा त्यांनी घातलेला आहे. काही काम बाकी आहे ते सुद्धा युद्ध. वामनरावजी, तुमचा मुद्दा मी इकडे येतोय. नाही, मी आजच्या स्थितीत यांच्या भांडणात राज्याची आर्थिक स्थिती विचारात हा, घ्यावी exactly. अगदी जनतेने. अगदी हा महत्वाचा मुद्दा आपण आहे. राज्यावर येऊया. राज्याचं महसुली उत्पन्न 4,03,000 कोटी, खर्चाला लागतात 4,27,000 कोटी वर्षाला. यात हे लाडकी बहीण 24,353 कोटी तुटीचं बजेट, 7,14,000 कोटीचा कर्जाचा डोंगर आणि 4 मे 2020 पासून राज्यात सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि फार्मसी सोडली सगळ्या खात्याची नोकर भरती बंद आहे. PDFDची स्पेशल परवानगी घेऊन खात्याच्या जागा भरल्या जात आहे आणि 2,57,000 जागा डॉक्टरांसह रिक्त आहे. पगार द्यायची सोय नाही हे विसरलं पाहिजे. 46,000 कोटीचा बोजा आहे, सत्य मानलं पाहिजे. 68,000 कोटीचं ठेकेदाराचं देणं थकलंय, हेही आपण मान्य केलं पाहिजे. हे मात्र कारण मान्य करावं लागेल आणि यावर जागतिक पतसंस्थांनी सुद्धा याकडे लक्ष वेधलेलं आहे की अजून जरी पर कॅपिटा इन्कमच्या तुलनेत आपलं कर्जाचं प्रमाण चिंताजनक नसलं तरी त्या दिशेने चाललंय. अहो, आमच्या मुलींच्या दिशेने चालणं. त्यांना मुद्दा मांडू दे, मग आमच्या बोला. मुलींच्या फीसचं अजूनपर्यंत ऍपवर आलेलं नाही. म्हणजे फीस माफ करण्याची घोषणा केली यांनी, सगळ्या मुलींना मोफत शिक्षण. दुसरीकडे लाडक्या बहीण योजनेसाठी पैसा टाकला, पण फीस ऍपवर ज्या आली मुली नाही. शिक्षणासाठी पायावर उभ्या राहणार आहेत फक्त त्यांना फीससाठी नाही. फक्त घोषणा होत आहेत, ही अंमलबजावणी चुकीची नाही. माहिती आहे. पण आमच्या एनडीटीव्हीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये जयंत पाटलांनी सुद्धा, राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी सुद्धा हा मुद्दा मांडला की योजना होत आहेत, घोषित होत आहेत, घोषणा मोठ्या होत आहेत, मात्र नियत वेळ त्यासाठी पैसा पुरवला आज जात योजनाचे नाही. 2 उदाहरण देतो. त्यामध्ये जे विरोधक आमच्यावर टीका करतात, लाडली बहीणच्या योजनेचे पैसे थकले का? आज मला सांगा. 1 महिना आधी त्यांच्या अकाउंट मध्ये पण मग इतर माझा यावर एक मुद्दा आहे की या मुलींना 50% शिक्षणात जे मोफत
आपण 100% देतो मोफत आहे. आहे ते 100% जे बोलून राहिले पण आता माझा तेच मुद्दा बोलत आहे असा 100%. आहे, माझा मुद्दा असा आहे की ऍडव्हान्स पैसे फक्त लाडक्या बहिणीलाच का? नाही. संजय गांधी निराधार त्याच योजनेत काय मुद्द्यावर आहे? येत आहोत. इतर योजनांमध्ये त्याच काय नाही? मुद्द्यावर येतो आहे. यांना मागासपासून काहीतरी बोलायचं. मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जे चंद्रपूरमध्ये- केलेले आरोप आहे ते खोटे आहे. त्यांना निश्चितपणे सूट मिळते आहे. त्यांनी चेक करायचं आहे. चंद्रपूरमध्ये खदाने आहे, लगीत उष्णता जास्त आहे, म्हणून शहरामध्ये उष्णताकडे आपला विजेच्या बिलाचा जास्त वापर होत आहे, म्हणून 50% चंद्रपूरकरांना विजेत माफ करायला पाहिजे, हे हर उमेदवारकडून आपली अपेक्षा आहे. त्याच्यानंतर इथं ट्रॅफिकची लगेच समस्या आहे, ट्रॅफिकबद्दल काही झालं पाहिजे. आणि एक मोठा आपला भद्रावतीमध्ये आपला क्लस्टर यायचा होता कॉटनच्या, ते क्लस्टर प्रस्तावित आहे, ते पूर्ण झालं पाहिजे. जिल्ह्याच्या याच्यामध्ये काही उद्धार होईल. तुम्ही काहीतरी मागच्या निवडणुकीत या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी 200 युनिट फ्री देतो म्हणून आश्वासन दिलं होतं, ते कुठे गेलं? तुमच्या गळ्यात गमच्या काँग्रेसचा आणि तुम्ही आमच्या भाजपचं म्हणताय. काय चांगला मुद्दा आहे. हा इकडे तर मी शेवटच्या मुद्द्याकडे सगळ्या गेस्टकडे येणार आहे. वामनराव, तुम्हाला काहीतरी बोलायचं. त्यांनी सांगितलं सगळी येतो सगळी देणी दिली म्हटलं. जी म्हणून सरकारने कर्जमुक्तीची योजना जाहीर केली, 17, 18, 18, 19, 19, 20 3 वर्ष ज्यांनी घेतलं कर्ज भरलं, याला 50,000 वापस करायचे होते. फक्त 33% शेतकऱ्यांना दिले, 67% शेतकऱ्यांना अजून देणं बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पूर, अतिवृष्टी, ढगफुटीमुळे नुकसान झालं, अशा शेतकऱ्यांना जी अनुदान देय ते 50% शेतकऱ्यांचं द्यायचं आहे. तिसरं असं, ज्या शाळा 9 साली आम्ही लोकप्रतिनिधी कायम विना अनुदानित, कायम हा शब्द काढला 9 साली, आणि 5 वर्षांनी 20, 6 40, 7 60, 8 80 आणि 9 100 द्यायचं कबूल केलं. फक्त 2च टप्पे दिले, अजून 3, 4, 5 द्यायचे आहे. आणि आमचे मास्तर बिनपगारी फुल अधिकारी म्हणून काम करत आहे. साहेबजी, मला एक मुद्दा असा, माझा वेळ संपत चाललाय, शेवटचा एक मुद्दा तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे. विकास होतोय असं म्हणतायत, काही लोकांचं म्हणणं सुशोभीकरण फक्त केलं जाते, मूलभूत विकास बाजूला राहिलाय. पुराची समस्या निर्माण झालेली आहे, पाऊस पडला की शहरात पूर येतोय, असं एक काही लोकांशी मी बोलत होतो त्यावेळेला सांगितलं. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होतंय. 100% होतात. आणि दुसऱ्याचा जेव्हा विकासची आपण गोष्ट करतो, तो सध्या ज्या विकासचे परिभाषा चाललेलं की एक लोकांना अपेक्षित विकास आहे, एक पॉलिटिकल पक्षांना अपेक्षित विकास आहे. आता कोणता विकास हवे? पॉलिटिकल पक्षांना अपेक्षित विकास होत चालला आहे, त्यांना होतात नेहमी. अपेक्षित पॉलिटिकल पक्षांना विकास, अपेक्षित विकास हा, म्हणजे ते आपल्या हिशोब, त्यांना जे करायचं ते करतात. म्हणजे टक्केवारीची गणितं म्हणताय तुम्ही? नाही, मी असं म्हणत नाही, असं म्हणत नाही. पण जे आहे, जसं सध्या लोकांचं म्हणणं आहे की उद्योग आहे पण रोजगार भेटत नाही. का भेटत नाही? होणार कसा विकास कसा होणार आहे? उद्योग आहेच नाही म्हणतात, रोजगार कुठे भेटणार? एक समजून घेण्याची गोष्ट आहे, उद्योग नाही आहे. पण जर विदर्भात आपण नजर फिरवला तर चंद्रपूर नंतर सर्वाधिक उद्योग आहे. इथे एक नागपूर नंतर सर्वाधिक उद्योग चंद्रपुरात आहे. ती युवतींना, मुलींना मोफत शिक्षण आहे. जिल्हा मी स्वतः प्राध्यापक आहो. आजही मुलींना पूर्ण पैसे भरल्याशिवाय प्रवेश सुद्धा रोखले जात आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्ष कुठले बोलायला तयार नाही. फक्त जेव्हा निवडणूक आली, निवडणुकीपुरती मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, आणि त्या घोषणा फक्त 2.5 वर्ष सत्तेत असताना लाडकी बहीण योजना का बरं नाही काढली याचं उत्तर द्यावं. फक्त निवडणुकीच्या पुरती 1 महिन्यात योजना काढ. निवडणुकीच्या आधीच काय योजना आली? एक उमेदवार इथे आहेत अपक्ष, त्यांनाही एक मुद्दा मांडायचा. जंगललगतच्या शेतकऱ्यांवरती होणारे अत्याचार वनमंत्री केव्हा थांबवतील, त्यांना पट्टे केव्हा देतील? चंद्रपूरमध्ये आरोग्याची दुर्व्यवस्था आहे, तिथे असणाऱ्या नर्सला सोनोग्राफी नसल्यामुळे आणि डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे आरोग्याची सेविका मरण पावली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साहेबांनी बोलल्याप्रमाणे स्किल लेबर नाही, इथे पॉलिटेक्निकल ITI शिकणारे हजारो विद्यार्थी आहे, परंतु चंद्रपूर जिल्हा औद्योगिक असल्यानंतरही इथला बेरोजगार विद्यार्थी हा रिकामा आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यातला प्रदूषण केव्हा बंद होणार, आणि प्रदूषणाच्या नावाखाली 200 युनिटचा वादा पूर्ण होणार किंवा नाही? 200 युनिट पूर्ण झाले नाही म्हणून विद्यमान मंत्र्यावरती आरोप करणाऱ्या आमदारांनी उत्तर द्यावं. उत्तर घेतलीत, पण आता एक मुद्दा हा आहे की या सगळ्या चर्चेतनं असा एक मुद्दा समोर आलेला आहे की इथे साधन संपत्ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण त्याचा योग्य तो वापर होत नाही, आणि त्यामुळे इथल्या स्थानिकांचं जीवन म्हणावं तसं सुकर होत नाही आहे. कुठे ना कुठेतरी या सगळ्या उद्योगाचा, कुठे ना कुठेतरी या सगळ्या साधन संपत्तीचा चांगला वापर करून जर राजकीय इच्छाशक्ती दाखवली गेली तर या
भूमीतून चांगले रोजगार उपलब्ध होतील आणि ती खरी गरज आहे. कोळशाच्या खाणी आहेत, पण कोळशाच्या खाणीतून मतदारांना एक हिरा निवडून पाठवायचा आहे आपल्या मतदारसंघातून विधानसभेत, आणि तो हिरा आपल्या मनाजोगतं काम करेल ही अपेक्षा त्यांची आहे, माफक अपेक्षा आहे. राजकीय नेतृत्वाने तो प्रश्न मार्गी लावला पाहिजे. याच मुद्द्यावर मी या चर्चेत इथेच थांबतो. या सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद त्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल, आणि त्याचबरोबर चंद्रपूर वासियांचे सुद्धा धन्यवाद. आणि इथेच थांबतो. पाहत राहा NDTV मराठी.